कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ। माझ्या लाडक्या भक्तांनो, आज जर तुमचं मन थकलं असेल, आज जर आयुष्यात अंधार जाणवत असेल, तर काळजी करू नका, कारण स्वामी स्वतः तुम्हाला हा संदेश देत आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भक्तांनो, दुःख येणं म्हणजे शिक्षा नाही, दुःख म्हणजे स्वामींनी दिलेली एक शिकवण आहे. जेव्हा आयुष्यात अनपेक्षित संकट येतं, तेव्हा खचून जाणं सोपं असतं, पण स्वामी सांगतात, दुःखाच्या मुळाशी जा, पळ काढू नका, कारण संकट आपल्याला तोडायला नाही तर घडवायला येतं. आज तुमचं एखादं काम अडकलं आहे का? पैशांची चिंता सतावत आहे का? किंवा मनाला शांतता मिळत नाहीये का? तर लक्षात ठेवा, देव उशीर करतो, पण अन्याय कधीच करत नाही. स्वामींच्या दरबारात कोणाचंही दुःख वाया जात नाही. आज शांत राहा, आज संयम ठेवा, कारण जे तुम्हाला दिसत नाही ते स्वामी तुमच्यासाठी तयार करत आहे. भक्तांनो, हा संदेश फार विशेष आहे. स्वामींच्या कृपेने 2026 हे वर्ष अनेक भक्तांसाठी बदल घेऊन येणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागतील, आर्थिक ओझं कमी होईल, घरात समाधान वाढेल. आज जे अशक्य वाटतं तेच उद्या तुमचं सौभाग्य बनेल. स्वामी संकेत देतात. फेब्रुवारी, आशा आणि आत्मविश्वास देणारा महिना. जून, महत्वाचे निर्णय घेण्याचा काळ, जीवनात स्थिरता येईल. ऑक्टोबर, आनंद, समाधान आणि स्वामींच्या कृपेची प्रचिती. स्वामी स्पष्ट सांगतात, स्वतःला कधीही कमी लेखू नका, प्रत्येकावर आंधळा विश्वास ठेवू नका, आणि भूतकाळातील दुःख पुन्हा पुन्हा उगाळत बसू नका, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याच्यावर स्वामी दुप्पट कृपा करता. आता स्वामींनी दिलेला एक गुप्त मंत्र. जय जय स्वामी समर्थ. माझं मन शांत ठेव, माझं भाग्य जागृत कर. हा मंत्र सकाळी किंवा रात्री 11 वेळा म्हणा. मन शांत होईल आणि नशीब बदलायला लागेल. भक्तांनो, स्वामी म्हणतात, तू झोपतोस तेव्हा मी तुझ्यासाठी जागा असतो, म्हणून चिंता सोडा, सर्व काही स्वामींच्या चरणी अर्पण करा. राम कृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ.